गेलेली आहे. महायुतीमध्ये आहेत, महायुतीचे नेते म्हणून ते विरोधात राज्यभर, परंतु याच महायुतीमध्ये त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने पेट्रोलची त्या ठिकाणी त्यांच्याकडे अग्नी सुरू आहे. परंतु हे सुद्धा माननीय बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आहे. अशा कोणत्याही गोष्टीला मी त्या ठिकाणी भीक घालणार नाही. मी माझा सैनिक म्हणून प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करत आहे. संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये काम करत आहे. त्यामुळे माझ्या महायुतीतल्या असणाऱ्या नेत्यांनी ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने महायुतीचं सरकारमध्ये निधी त्या ठिकाणी वापरायचा आणि महायुतीमध्ये त्या ठिकाणी येऊन आपली गद्दारी करायची, अशा पद्धतीचं षडयंत्र त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. परंतु त्यांना या गोष्टीचा विसर पडलेला आहे की ज्या वेळेस रायगडमध्ये लोकसभेची निवडणूक त्या ठिकाणी झाली, प्रामाणिकपणे सगळ्या आमदारांनी त्या ठिकाणी आपलं एकत्रपणे येऊन महायुतीचं काम केलं, म्हणून रायगडचा विजय आपल्याला पाहायला मिळाला. या गोष्टीचा विसर आपण कधी करून देऊ नये. आम्ही सर्वसामान्य सगळे आम्ही आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे कार्यकर्ते आणि म्हणून या मतदारसंघाचा आमदार म्हणून काम करत असताना आजची जी राजकीय परिस्थिती या मतदारसंघामध्ये आणून ठेवलेली आहे ती जाणीवपूर्वक त्या ठिकाणी केलेली आहे. परंतु मला सांगायला अभिमान वाटतोय की सर्वसामान्य असणाऱ्या मतदारसंघाची जनता हे आमदार महेंद्र तोरेवर विश्वास ठेवून उभी आहे आणि मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघावर कोणी किती मनसुबे त्या ठिकाणी बांधू द्या, कोणी किती प्रकोणीच्या या ठिकाणी असू द्या, परंतु माझा पूर्णपणे विश्वास आहे की या मतदारसंघावर पुन्हा एकदा शिवसेनेचा प्रभाव पडेल. या कोणत्या प्रकारची शंका आमच्या महाराष्ट्रात ज्याला काय लढायचे त्या ठिकाणी निवडणुका लढायचे तरी लढवा. महायुतीचा धर्म पाळायचा जसं तरी मागच्या वेळेला सांगितलेलं आहे की महायुतीमध्ये राहता आणि महायुतीच्या विरुद्ध त्या ठिकाणी काम करता, पण महायुतीच्या बाहेर थोडा सुद्धा ठिकाणी जाहीरपणे सांगितलेलं आहे. आणि मग आमच्या समोरून या निधी आमच्या सरकारचा वापरायचा आणि सरकारच्या विरुद्ध जाऊन त्या ठिकाणी काम करायचं, हे जास्त दिवस चालणार नाही. हे जिल्ह्यातील असेल आणि राज्यातील वरिष्ठांना सुद्धा समजणार आहे. त्यामुळे आपण ज्या पद्धतीने आपण चाललेलो आहे, ज्या पद्धतीचं काम आपण संपूर्ण रायगडमध्ये सुरू केलेलं आहे, जनता आपल्याला माफ करणार नाही. हे मात्र मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो. ज्या पद्धतीने आम्ही संघर्ष करून ज्यावेळेस राज्यामध्ये सत्तांतरण झालं आणि सत्तांतरण होत असताना ज्या पद्धतीचा संघर्ष आम्ही शिवसैनिक म्हणून आम्ही 40 आमदार आणि 10 अपक्ष आमदार 50 आमदारांनी एकत्रितपणे त्या ठिकाणी केला, तेव्हा भारतीय जनता पार्टी असेल, आज असणारी अजितदादांची राष्ट्रवादी असेल, तर सत्तेचा भाग त्या सत्ता क्षेत्रात पाहायला मिळाली ते आमच्यासारख्या आमदारांमध्ये पाहायला मिळाले असतात. त्या गोष्टीचा साथ आम्ही सगळ्यांनी एकत्रपणे त्या ठिकाणी आलो. तो निर्णय सुद्धा त्या ठिकाणी घेतला गेला होता की महायुतीला त्या ठिकाणी कौल दिलं गेलं होतं 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये. मग महायुतीला त्या ठिकाणी कौल दिला असताना तो निर्णय पुन्हा एकदा त्या ठिकाणी झाला की आघाडी बरोबर उद्धवजी त्या ठिकाणी गेले आणि तो निर्णय मात्र आम्हाला त्या ठिकाणी मान्य नव्हता. हे जाहीरपणे आम्ही त्या ठिकाणी सांगत होतो. परंतु त्यानंतर मात्र आम्ही पुन्हा एकदा एकत्रपणे येऊन जो महायुतीचा कौल जो होता, भारतीय जनता पार्टीने शिवसेनेला दिलेला जो कौल होता, तो पुन्हा एकदा महायुती सक्षमपणे या महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापूर्वी आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उभी केली आणि याच महायुतीमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी आपल्याबरोबर त्या ठिकाणी एकत्रपणे आले. पण राष्ट्रवादी प्रत्येक वेळेला आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की विश्वासघात करणारी पार्टी, मी जाहीरपणे आज या ठिकाणी सांगतो, प्रत्येक ठिकाणी विश्वासघात करणं हेच त्यांच्या काळात कर्जतमध्ये आपण त्या ठिकाणी पाहत आहे. त्याचं नेतृत्व कसं आहे, जिल्ह्याचं जे नेतृत्व लागलेलं आहे ते विश्वासघाती नेतृत्व आणि मला याची क्षमा आम्ही बाळगणार नाही. जाहीरपणे आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे किंवा लढायचं असं तर जाहीरपणे आमच्या विरोधात त्या ठिकाणी लढा, परंतु आमच्या महायुतीमध्ये एकत्रपणे त्या ठिकाणी राहता आणि आमच्या बरोबर आमच्या सगळ्या विरोधात महायुतीवर असणारी गद्दारी त्या ठिकाणी ठोकून घेतली जाणार नाही. आणि म्हणून माझी सगळ्या कार्यकर्त्यांना आपल्याला विनंती आहे की आपल्याला सक्षमपणे लढायचे. भारतीय जनता पार्टी असेल, आरपी असेल, शिवसेना असेल, जे जे आपल्या बरोबर घटक पक्ष महायुतीचे आहेत ते प्रामाणिकपणे आपल्या बरोबर आहेत, या साऱ्यांना आपण बरोबर घेऊन जाऊ. ज्यांना आपल्या विरोधात काम करायचं आहे, ज्यांना आपल्या विरुद्ध जायचंय, त्यांनी जाहीरपणे आपल्या विरोधात त्या ठिकाणी जाऊन शिवसेना सक्षमपणे सामोरं जाण्याची तयारी आम्ही त्या ठिकाणी ठेवलेली आहे.